अखिल कोटी ब्रह्मांड नायक ज्याने हे जग निर्माण केलं विश्वविख्यात देवादिदेव महादेव यांच्या अशा पतित आणि पावन मंगलमय कथेचा आजचा चतुर्थ दिवस. बघता बघता 4 दिवस कसे निघून गेले. ज्याला कळले तो असमाधानी वक्ता श्रोता. आणि सहजासहजी आपल्या जीवनातील हे 4 दिवस जर निघून जात असतील तर आपण अंतःकरणापासून परमात्म्याच्या भक्तीची गोडी लागलेले साधक आहोत असा याचा सरळ अर्थ होतो. आज 4था दिवस, उद्या 5वा, 6वा आणि 7वा आणि मग मंडप बिसुना आणि मग आपल्या रोजच्या नित्यनेमाप्रमाणे आपला काम धंदा व्यापार. काल आपण गणपती बाप्पांच्या लग्नापर्यंत कथा ऐकली. आज आपण गणपती बाप्पांच्या लग्नाच्या नंतरची कथा ऐकणार आहोत. कथा सुरुवात होत असताना कथेची लिंक लागणं फार महत्त्वाचं असतं आणि तुम्ही सज्जन श्रोते अतिशय प्रसन्नतेने या धर्ममंडपामध्ये देवाची कथा ऐकण्यासाठी उपस्थित होतात. आणि म्हणून संसारामधील जे दुःख आहे, दिवसभर आपण जो मान अपमान चिडचिड या सगळ्या गोष्टीतून शांतता प्रदान व्हावी, आपल्या जीवनाला आपल्या आत्म्याला आनंद प्राप्त व्हावा म्हणून देवाची अशी सुंदर कथा ऐकण्यासाठी आपण इथं धर्ममंडपात येत असतो. आणि इथं आल्याच्या नंतर जर तुम्हाला देवाची कथा ऐकायला मिळाली नाही तर ऐकणाऱ्या लोकांचा मनस्ताप होतो. जे लोक अंतःकरणापासून देवाची कथा ऐकण्यासाठी आतून उत्साहित असतात त्यांना वेळेचंही भान नसतं. काहींचं चालू असतं घडी मोबाईल बघणं, घडी घड्याळ बघणं. हे बाह्यांगाचे भक्त आहेत. एकदा ऋषीमुनी जर तपाला बसले ना तर त्यांना 1000 वर्ष कुठं निघून जायचे कळायचे नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये फक्त परमेश्वराचं नाव होतं. कथेला येत असताना आपण जेव्हा कथेला बसतो तर शरीराने कथेला बसण्यापेक्षा जी व्यक्ती मनापासून कथेला बसते तिच्यावरती भोलेनाथाची कृपा 100% होते. माझ्या मनाला गो छंद 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 नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद. माझ्या मनाला गो छंद कशाचा? देवाच्या नामचिंतनाचा. आज आपण अधिक अंशी भाग वेदांत शास्त्राचा घेणार आहोत. इतका आनंद आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. या जीवनामध्ये देवाच्या भक्ती व्यतिरिक्त जर आपण कुठलीही गोष्ट साधना करत असू तर ती शेवटी लयाला जाणारी, अंताला जाणारी आहे. आणि म्हणून सुंदर अशा या वातावरणामध्ये तुमच्या सर्वांची उपस्थिती. आज कथेच्या 4थ्या दिवसामध्ये गणपती महाराजांच्या लग्नाच्या नंतरची कथा आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लग्नाच्या आधी खूप आनंद असतो, लग्नाच्या नंतर जबाबदारी येते आणि जबाबदारी आल्याच्या नंतर संकट येतात. आणि संकट पेलण्याची ताकद परमात्म्याने आपल्याला द्यावी याच्यासाठी नामसंकीर्तन माणसाने जीवनात केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की लग्न झाल्याच्या नंतर आंब्याचा जीव खाऊ घालतात खानदेशामध्ये, आहे की नाही? आमच्याकडे ती परंपरा नाही पण इकडे चांगली आहे. काय असतं आंब्याचं जीव? काहींचे लग्न पावसाळ्यात झाले तर रेडीमेड आंब्याचा जीव असतो.
आणि तो खाणारा बी इथला हा केला राहतो जा असंच. आता गणपती बाप्पांचं लग्न झालं म्हटल्यावर आता गणपतींनाही कोणीतरी बोलवणार यात काही शंकाच नाही. मी जी कथा तुम्हाला सांगेल अतिशय साधी सरळ सोपी की तुमच्या आयुष्यामध्ये ती लक्षात आली पाहिजे. वक्त्याचा साधारण धर्म आहे माझ्याकडे किती ज्ञान आहे याच्यापेक्षा माझं ज्ञान समोरच्याला किती कळतंय हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण जोपर्यंत हे ज्ञान तुमच्या हृदयाला परिवर्तित करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात आनंद होऊ शकत नाही. आपण बघतोय 1000 वर्षापासून लोक कथा कीर्तन ऐकतायत, प्रवचन ऐकतायत, पण कथा कीर्तन ऐकत असताना लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न सतत असतो की महाराज जे काही बोलताय ते मला नाही बोलत आहे, माझ्या शेजारच्याला बोलताय. वजा करून ऐकतो आपण कधी म्हटलं ना चुगली करणाऱ्या बाईपासून सावधान राहा, तर प्रत्येक बाई म्हणते महाराज मला नाही बोल राहणार, तिने बोल राहणार. पण कथा आणि कीर्तनामध्ये कुठला विषय कोणावरती निघेल हे काही आमच्या हाती नसतं. आम्ही बोलण्याचं काम करतो. तुमच्या मनात जर पाप असेल, तुम्ही जर अंधकारामध्ये जर काही चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही ते तुमच्यावर ओढून घेत असतात. तुमचं मन सांगतं तुम्हाला. चोर के मन में तिनका आहे की नाही. गणपती बाप्पांचं लग्न झालं आणि कुबेरजी कैलासावरती आले भोलेनाथांना जेवण सांगण्यासाठी की आमच्या घरी तुम्ही जेवणाला या. एक वेळा आमचं घर तर बघा आम्ही किती सुंदर घर बांधलेलं आहे. कुबेराचं असं बोलणं महादेवांच्या जिव्हारी लागलं. महादेवांनी मनातल्या मनात विचार केला की ज्याला मी धन वाटण्याचं पद दिलंय आज तो मला म्हणतोय की माझ्या घरी बघा मी किती सुंदर बंगला बांधलाय. मलाही काही लोक म्हणतात आमना घरले पाहायला द्या ओ पट वय जाय तुमना बट आमना पाय इथला शेजारात आता मी तुमना घर थोडी येतो आमना घरले घसडतो आमना पाय. साधूचे पाय हे चांगले असतात हे जरी खरं असलं पण साधू त्या पदाचा असला पाहिजे, साधूचं आचरण तसं असलं पाहिजे, साधूचं वागणं तसं असलं पाहिजे. या 2 तासापेक्षा 22 तास साधू काय करतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आलं का लक्षात. जीवनामध्ये सद्गती अशीच प्राप्त होत नाही. महाराज आमचे गुरु आहेत ना सोन्याच्या ताटाशिवाय खात नाही, मग तो गुरुच नाही. जो थोतांड करतो, जो मोठायकी करतो, जो लोकांनी मला मानवाचा प्रयत्न करतो तो साधूचं लक्षण नाहीये. साधूचं लक्षण आहे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. लोकांच्या दुःखांचा फायदा घेऊन आपल्या पोटाचे घडगे बडणारा कधी साधू असू शकत नाही, पण आपल्या पोटातली भाकर काढून समाजाला देण्याची दानत ज्याची आहे त्याला साधू म्हटलं जातं. इतका सोपा सिद्धांत आहे. आणि म्हणून काय गोड कबीर महाराजांचे ते संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. होयो तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी. जय संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. हरि कीर्तन
तन में लग रे तेरी अच्छी बने संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी। संतन संग करे पुण्य कमाई, संत पुण्य कमाई, पुण्य कमाई करे पुण्य कमाई, पुण्य कमाई तेरी पुण्य कमाई। रामचरण अनुराग रे तेरी अच्छी बनगी। जय हो। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। गुरुकृपेशिवाय जीवनामध्ये काही नसतं। तुम्ही कितीही काबाड कष्ट करा, तुम्ही कितीही संघर्ष करा, तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने संसार थाटा, पण अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम। हे अर्जुना, माणसाचा स्वभाव आहे संसार थाटणं, पण संसार थाटत असताना त्याच्या लक्षामध्ये येत नाही की या शरीरावरती आपली सत्ता नाही आहे। चांगल्या चांगल्या लोकांना गाडी चालवत असताना, झोपेत असताना, आंघोळ करत असताना अचानक हृदयामध्ये चमक निघते आणि आपला प्राण निघून जातो। माणूस मरणासाठी परतंत्र आहे हे ज्या दिवशी माणसाच्या लक्षात आलं त्या दिवशी संसाराबरोबर माणूस परमार्थाला लागतो। आणि सर्वात मोठा सिद्धांत आहे, तुम्ही माना अगर नका मानू। ऐका, गणपती महाराजांचं लग्न 2-2 बायका, 8 आवरत नाही, ती ऐकत नाही, ती आयुष्यभर तेच सांगत असते, तुम्हाला हे समजत नाही, तुम्हाला ते समजत नाही। आणि शेवटी माणूससुद्धा त्या गोष्टीची सवय करायला लागतो की ठीक आहे आता। पूर्वीच्या काळी महिला मार खात होत्या, दारुडे नवरे भेटत होते, पण मायबापाच्या नावासाठी संसार करत होत्या। आताच्या पिढीमध्ये सहनशक्ती राहिली नाही आणि त्याच्यामुळे तलाक नावाचा प्रकार फार मोठा वाढला। गणपती महाराजांना महादेवाने सांगितलं की कुबेराने आपल्याला जेवण सांगितलंय, पण त्याच्या बोलण्यामध्ये इगो होता, त्याच्या बोलण्यामध्ये अहंकार होता। तो आपल्याला जेवणाला नव्हता बोलवत, तो आपल्याला जेवणाबरोबर त्याचं घर किती छान सोन्याचं बांधलेलं आहे। पण भोलेनाथाने सांगितलं मी भस्म लावणारा वैरागी आहे, आणि गणपती बाप्पांना सांगितलं की जा बेटा तू जा क्या। आणि गणपती महाराजांनी मस्तपैकी तयारी वगैरे केली आणि आता कुबेरांच्या घरी जेवणासाठी आता गणपती महाराज जात आहेत। लक्ष देऊन ऐक जा, ही खूप गोड कथा आहे आणि आपल्या मुला मुलींना सुद्धा या कथा सांगत जा। गणपती महाराज कुबेराच्या घरी गेले। कुबेराने सुंदर असं मस्तपैकी फुलं वगैरे टाकून तयारी केलेली होती। कुबेराने गणपती बाप्पांना विचारलं की तुमच्या सर्व घराला मी आमंत्रण दिलं होतं, तुम्ही एकटेच आले? गणपती महाराजांनी सांगितलं माझ्या पप्पांची मीटिंग होती म्हणे, ते कामाला गेले, आज जरा मी एकटा आलोय। तर कुबेराने सांगितलं की एवढा मोठा आम्ही स्वयंपाक केलेला आहे आणि आता हा कोण खाणार? गणपती बाप्पा मनातल्या मनात म्हणे तू फक्त वाढानं काम कर, आहे की नाही? कारण गणपती जेवायला आले नव्हते, गणपती गर्व हरण करायला आले होते। एखाद्याच्या घरात गेल्याच्या नंतर लोक आम्हाला म्हणतात महाराज हा देवारा चांगल्या बाजूला आहे ना, बेडरूम असे बरं का, हे किचन आमचं व्यवस्थित आहे ना, मी कधी सांगा की उपट आहे, मग तो टाकशात का? जैशी स्थिती आहे तैसा परीर आहे, संचित तूप आहे कौतुक तूप आहे संचिताचे। जसं आहे तसं माणसाने स्वीकारलं पाहिजे। वास्तू शांती किंवा वास्तूमध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, तुम्हाला वेदाच्या पुराव्यानुसार सांगेल, हवा घरात खेळती राहिली पाहिजे आणि सकाळी सकाळी सूर्यप्रकाश घरात आला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नाही वास्तूमध्ये, काहीच नाही। हवा खेळती राहिली, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, रोगराई कमी होते, आणि सकाळी सकाळी सूर्यकिरण घरात आल्यामुळे आपल्या अंगावर ते पडले पाहिजे, आपले हाडं मजबूत होता, हा त्या मागचा सायन्सचा भाग आहे। गणपती बाप्पा जेवायला बसले, कुबेराच्या मनामध्ये तीच कुमकुमी चालू आहे, एवढ्या घरादाराला सांगितलं आणि एकटाच आला।
गणपती बाप्पांना मस्तपैकी ताट वाढलं, पंचपक्वान होते. गणपती बाप्पाने वाढता बरोबर कार्यक्रम संपवला आणि कुबेराने सांगितलं, काळजी करू नका, जितकं खायचं शांततेत खा, मस्तपैकी भरपूर स्वयंपाक केलाय. 1 ताट, 2 ताट, 3 ताट, वाढता 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 गणपती बाप्पा जे संपायला आलं तेच मागायचे. आणि काही लोकांना ती सवय असते. एका ठिकाणी आम्ही जेवण करायला गेलो, बासुंदी कमी केली होती 3 लोकांची, खायला गेले 10 लोक. आता त्या बाईची काही चुकी नाही. आमच्यातील एक महाराज होते, ते गडी बासुंदी आणा. तिने डायरेक्ट पातेलेली संत्यान सामने ठेदी नव सरी जायले म्हणे आधे मागण नाही या. आणि जिथं खायला देतात तिथं पचत नाही. गणपती बाप्पा मुद्दाम पदार्थ मागवत आहेत, अजून आणा, अजून आणा, अजून आणा. स्वयंपाक संपला, लगेच आचारी कामाला लागले, परत स्वयंपाक निर्माण केला. खाणं चालू आहे, खाता 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 प्रत्येक ताटाबरोबर कुबेराचं गर्व हरण होत आहे. हे शास्त्र त्याच्या मागचं लक्षात ठेवा. तयार होतो तोपर्यंत गणपती बाप्पाने आपल्या मूषक म्हणजे उंदराला सांगितलं, जितके भांडे कोंडे दिसताय पटाला ये म्हणे. भांडे बी कार्यक्रम चालू केला, सर्व घर सुनं करून टाकलं. कुबेराच्या घरातले अन्नाचे भांडार संपले, पोते सगळं सर्व संपलं. आता याला घाम सुटायला लागला. आणि आता कुबेराने सांगितलं गणपती बाप्पाला की अजून किती जेवणार. गणपती बाप्पा म्हणे आता तिथे सुरुवात वहिनी म्हणे. आता काय करणार, नाईला झाला. शेवटी भोले बाबाला फोन केला, त्यांचा बी स्विच ऑफ होता. पार्वती मातेला गेला, पार्वती मातेने बाबांकडे दिला. बाबा म्हणे आला म्हणे आता व्यवस्थित ठिकाणावरती. सांगितलं की तुमच्या मुलाला तुम्ही पाठवलं तर त्याने सगळा संप केला म्हणे, जरा तुम्हाला अक्क घरदार येतं म्हणे. तो भोले बाबा ने सांगितलं की कुबेरा, चाहे कितनी अमीरी आ जाए, अभिमान दिखाना ना चाहिए. चाहे कितनी गरीबी आ जाए, राम दाता को भुलाना ना चाहिए. येते का लक्षात? तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजे की हे परमात्मा, तुम्ही आम्हाला श्रीमंत म्हणून जन्माला घातलं. याचं कारण मागच्या जन्मामध्ये तुमच्या वाडवडिलांनी केलेलं पुण्य. नाहीतर लंका सोन्याची होती, जळाली. आणि श्रीकृष्ण परमात्म्याची द्वारका ही हिऱ्या मोत्यांची होती, ती समुद्रात बुडाली. त्याच्यामुळे गर्व कोणत्या गोष्टीचा करू नका. शेवटी तुम्हाला हात पसारून 3.5 फुटाच्या अंतरावरती लाकडं ठेवून जाळल्या जाणार आहे. आणि म्हणून आत्मचिंतन करा. कुबेराचं गर्व हरण झालं. आता इथं सुंदर अशी एक कथा आहे. तुमच्या घरामध्ये तुळशी असते, तुळशी. तुमच्या घरामध्ये एक शालिग्राम नावाचा देव पण असतो, खरं आहे का? काही लोक म्हणतात बेलाचं झाड लावू नये, लावलं पाहिजे. नाही पण ते भलतं वाढू द्या. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ते वाढलं नाही पाहिजे तर कुंडीत लावा, पण लावा. त्याच्याने काय होतं माहिती आहे का, घरामध्ये ऑक्सिजनचा साठा चांगला होतो. यांना कदाचित ॲसिडिटी वगैरे झाली तर 2 पानं तुम्ही ते खाऊ शकतात. आमच्याकडे तर बेलाच्या पानं चहामध्ये सुद्धा टाकण्याची पद्धत आहे. म्हणजे तुम्ही टाका असा माझा आग्रह नाही. या ठिकाणी आता एक वृंदा नावाची राणी आहे, लक्ष देऊन एकदा. आणि या वृंदा नावाच्या तुळशी जी आहे, आपण जी घरामध्ये लावतो आणि ज्या तुळशीला आपण पाणी टाकतो, त्या तुळशीचा जन्म कशा पद्धतीने झालाय आपल्या शास्त्रानुसार, त्याची सुंदर अशी कथा शिवकथेमध्ये येते. वृंदा नावाची एक राणी होती. आणि त्या वृंदा नावाच्या राणीला मोहित करण्यासाठी पार्वती मातेने विष्णू परमात्म्याला विनंती केली की या वृंदा नावाच्या राणीवरती तुम्ही प्रेम करा, खोटं खोटं प्रेम करा आणि तिला फसवा. विष्णुदेवाने सुंदर असं आपलं रूप घेतलं. वृंदा नावाच्या राणीकडे ते गेले, त्यांनी प्रेमाचं नाटक केलं.
परंतु ज्या दिवशी त्या रुंदेच्या लक्षामध्ये आलं की हा थोतांड होता, हे सर्व खोटं होतं, हा मुळात विष्णू आहे, वृंदा नावाच्या राणीने स्वतःचं शरीर जाळून घेतलं. स्वतःचं शरीर जाळल्यामुळे काय झालं, तिची सर्वत्र राख पसरली. आणि आता विष्णू देवाने जे नाटक केलं होतं प्रेमाचं, लक्ष देऊन ऐकला, विष्णू देवाने वृंदेवरती जे प्रेम करायचं नाटक केलं होतं, नाटक करायला गेले आणि खरं प्रेम झालं रुंदेवरती आणि रुंदा मेली. आता खरं सांगा विष्णुदेव काय करेल? विष्णुदेवाला त्या रुंदेची आठवण यायला लागली. विष्णुदेवाने पार्वती मातेला सांगितलं माझं अजिबात चित्त लागत नाहीये. आणि त्या राखेमध्ये विष्णुदेव लोटांगण घेताय, वेड्यासारखं करताय. आणि हे जेव्हा लक्ष्मीला माहिती पडलं की माझा नवरा दुसरीच्या प्रेमात पडला, तिने अग्निप्रवेश केला, हा वेडा झाला, तिथलाही टेन्शन, तिने पार्वती मातेला सांगितलं काहीतरी करा. तेव्हा त्या विष्णुदेवाला शुद्धीत आणण्यासाठी तिघही देव्यांनी 3 रूप घेतली विष्णुदेवाला समर्पित करण्यासाठी, त्यांना त्या दुःखातून बाजूला करण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये जर कितीही दुःख आलं ना, पण आपलं दुःख वाटणारा जर आपला मित्र, आपले नातेवाईक, आपले शेजारी जर चांगले असतील ना, तर त्या दुःखाला सुद्धा विसर पडतो. असा एक तरी मित्र जीवनात असावा. दुःख आडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ चर्मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. ऐकलं का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं ना, तरी सुद्धा मित्राच्या खांद्यावरती हात ठेवून अरे सोड आपण आधी जेवण करू असा म्हणणारा मित्र जीवनात पाहिजे. फक्त पार्टीपुरता फोन उचलणारा मित्र जीवनात नसावा, तो अधोगतीला घेऊन जातो. विष्णुदेवाची परिस्थिती फार बिकट आहे. ज्याने जग निर्माण केलं तो रुंदेच्या प्रेमात वेडा होतो, तर सामान्य माणसं जर त्याच्या नांदी लागले तर त्यांचा उद्धार का होणार नाही, हा सर्वात मोठा सिद्धांत मानवाने लक्षात घेतला पाहिजे. आणि शेवटी लक्ष्मी मातेच्या आग्रहाने आता तिघही देव्यांनी अवतार घेतले. आणि याच्यामध्ये तुलसीचा अवतार कसा होतो ही कथा लक्ष देऊन ऐका फक्त. या ठिकाणी आता धात्री, मालती आणि तुलसी असे 3 अवतार या तिघही देव्यांनी घेतले. ज्या राखेमध्ये स्वतः विष्णू परमात्मा लोटांगण घेत होते, त्यांना सांभाळण्यासाठी धात्री, तुलसी आणि मालती. परंतु या ठिकाणी जेव्हा देव शुद्धीवर आले तेव्हा तुलसी आणि धात्रीने देवाकडे प्रेमाने बघितलं, त्यांना आनंद झाला. पण मालती नावाची जी होती तिने देवाकडे बघून वाकडं तोंड केलं. आणि देवाने स्पष्ट सांगितलं, देवाकडे साधूकडे बघून जर तुला तोंड वाकडं करायची पद्धत असेल तर मी तुला शाप देतो, तुझा माझ्या जीवनात कुठंच संबंध येणार नाही. आणि म्हणून आज रोजी सुद्धा विठ्ठल असेल, पांडुरंग परमात्मा असेल, यांना धात्रीचं फूल वाहिलं जातं, तुलसीचं पत्तर अर्पण केलं जातं, पण मालती नामक फळ अर्पण केलं जात नाही.
इगो आणि ॲटिट्यूडच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला जीवन जगता आलं ना तर खूप आनंद आहे. कारण अहंकार माणसाच्या जीवनाला फार त्रासदायक असतो. माणसाने नियमिते आणि नम्रतेने जीवन जगलं पाहिजे. आपल्या जीवनात दुःख कधी प्रवेश करू शकत नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओटातुनी ओगळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जिजवून स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजवून स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची परमात्मा प्रत्येकाला संधी देतो. फक्त तुम्हाला घेता येत नाही, तुमचे डोळे लावलेले असतात. महाराज आपला विषय इथं चालू होता की तुलसी मातेची उत्पत्ती कशी झाली आणि तुलसीचा आणि विष्णूचा काय संबंध आहे. ही कथा शिवकथेतून ऐकल्याच्या नंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. इकडचं तिकडचं ऐकण्यापेक्षा जे 18 पुराणं आहेत ते आपण वाचू शकत नाही, पण कमीत कमी मन लावून ऐकलं तरी सुद्धा त्याची सद्गती श्रवण भक्तीने माणसाला प्राप्त होत असते. ऐका माता, विष्णुदेव आता जागेवरती आले. कितीही प्रेम असू द्या, कितीही, आजपर्यंत इतिहासामध्ये अशी घटना वाचण्यात नाही की नवरा मेला आणि बायकोने उडी टाकली चितेमध्ये, का बायको मेली नवऱ्याने, नाही, होतच नाही असं. कितीही मोठं दुःख माणसाच्या जीवनात आलं ना तरी सुद्धा ती पचवण्याची ताकद देवाने माणसाला दिलेली आहे. जन्मतः जर एखाद्या लेकराची माय मेली तरी सुद्धा त्या लेकराची वाढ होते, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. एकटा आलो एकटं जावं लागणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत जबाबदारी सांभाळा, पण मी गेल्याच्या नंतर ही जबाबदारी कोण पार पाडेल ही चिंता जिवंतपणे करू नका. तुम्ही गेल्यावर जसं संसार चालतोय तसा चालत राहणार आहे, कवडीचा बदल होणार नाही. बरेच म्हातारा म्हणता मी मरे गवते घरनं काय वय काहीच नाही भाऊ, शांती राही घरमा. गावाकडे एक म्हातारा सांगत होता, महाराज तुम्ही जे दूध पिताय ना ते माझ्या हाताने मी काढलंय आणि मला खूप टेन्शन आहे म्हणे. जर मी मरी गवते आमने म्हैस दूध देवाव नाही म्हणता मी दुसरी लय सूत, फक्त तू मर. मी गेल्याने कोणाला फरक पडेल ही डोक्या. अरे 8 दिवस मोबाईल स्विच ऑफ करा आणि तुम्ही कॉन्टॅक्टच्या बाहेर लोक ब्लॉक करतात, काही मतलब नाही त्यांना. म्हणून आपल्या जीवनाकडे लक्ष द्या आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या.
जिंदगी न मिलेगी दोबारा, जीवो तो तुम ऐसे जीवो जैसे कि आखिरी हो. प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा. चिंता मत कीजिए, चिंतन कीजिए. चिंता चिता की ओर ले जाते है और चिंतन चैतन्य निर्माण करता है. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं, जे होतंय तेही आपल्या हातात नाहीये, आणि काय होणार आहे ते आपल्याला माहितीच नाही. मग क्यों व्यर्थ की चिंता करते हो. शंखचूड नावाचा एक राक्षस होता, आणि त्या शंखचूड नावाच्या राक्षसाची जी पत्नी होती, त्या पत्नीला भेटण्यासाठी विष्णू परमात्मा, तिचं नाव तुलसी, शंखचूडाची पत्नी तुलसी, आणि तिला भेटण्यासाठी विष्णुदेव शंखचूडाचं रूप घेऊन गेले. आता हिला काही ओळखता आलं नाही, डुप्लिकेट. मला एक सांगा, आपण भाग्यवान लोक आहेत की देवाने प्रत्येकाचे चेहरे वेगवेगळे बनवले. विचार करा, आपले सगळ्यांचे चेहरे सारखे राहिले असते तर आपल्या डोक्याला पाठी मारावी लागली असती. MH 19 72 35 आहे की नाही. अरे घरं सारखी असतात तरी घरं समजत नाही. म्हणून मानवाने प्रत्येकाची व्यक्ती तितक्या प्रकृती हा संसाराचा नियम आहे. तुम्ही जीवनात प्रत्येकाला खुश करू शकत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, आणि प्रत्येकाला तुम्ही खुश करण्याच्या नांदी जर लागाल तर आयुष्य दुःखात घालवाल तुम्ही. मी असा आहे, पटतोय का तुम्हाला. जर हो असेल तर इन करा, नो असेल तर आउट करा, विषय संपला. क्या पता कौन सी रात आखरी हो, क्या पता कौन सी बात आखरी हो, क्या पता कौन सी सांस आखरी हो, जिनसे मिलो उनसे हंस कर बातें कर लो यारो, क्या पता कौन सी मुलाकात आखरी हो. माणसाच्या जीवनात दुःखाला एकच कारण आहे. कारण सांगू तुम्हाला, एक इंसान ने पूछा उड़ते हुए पंछी से, अरे पंछी उड़ता तो बहुत अच्छा है, लेकिन और ऊंचा उड़ता तो कितना अच्छा होता. इस इंसान ने पूछा समुंदर के पानी से, अरे समुंदर तुझ में पानी तो बहुत है, लेकिन थोड़ा मीठा होता तो कितना अच्छा होता. इसी इंसान ने पूछा बहती हुई हवाओं से, अरे हवा बहती तो बहुत अच्छी है, लेकिन दिखाई देती तो कितना अच्छा होता. इन तीनों ने मिलकर पूछा एक गुमनाम इंसान से, ऐ इंसान तुझ में अकल तो बहुत है, लेकिन दूसरों में कमी निकालने के आदत ना होती तो कितना अच्छा होता. है कि नहीं? जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राम. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. ब्रह्मा दुखिया विष्णु दुखिया, जिनने सृष्टि कमाई रे राम. या जगात सगळे दुखी आहेत. तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहे. मग कबीर महाराज सांगतात जगामध्ये फक्त एकच व्यक्ती सुखी आहे, आणि जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर हा मंत्र घरी घेऊन जा. कहत कबीरा ओ नहीं दुखिया, जिनने मन को जीता रे राम. मनावरती विजय प्राप्त करा आणि जे आहे त्याच्यात समाधान माना. तुमच्यासारखा दुःखी, तुमच्यासारखा सुखी जगात सापडणार नाही. आता विष्णुदेवाने काय केलं, शंखचूडाचं रूप घेतलं आणि तुलसी मातेकडे बघायला गेले. देवांना बी कुठून त्या देवांनाही कुठून अशी दुर्बुद्धी सुचायची काय माहिती.
आता शंखचूडाच्या रूपाने गेले आणि तुलसी मातेला काही ओळखता आले नाही. पण तुलसी मातेचा हातात घेताच लक्षात आलं की हा काही आपला नवरा नाही. ती धडकन उठून उभी राहिली. तिने विचारलं, खरं खरं सांगा, कोण आहे तुम्ही? विष्णुदेवाने सांगितलं की मी परमात्मा, जगनिर्माता, पालन करता विष्णू आहे. तिने सांगितलं, तू जग करता असो, पालन करता असो का विष्णू असो, तू मला धोका दिला, तू मला फसवलं, मी तुला शाप देते, तू दगड होशील. काय होशील? दगड. एक दगड एकदा मंदिरात गेला आणि देव झाला. माणूस रोज मंदिरात जातो, नका देऊ पण माणूस तर वा. हा, बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, ना कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो. फक्त माणूस बना, देव बनण्याच्या भानगडीत पडू नका. आता विष्णुदेवाला सांगितलं तू दगड होशील. त्यांनी लगेच हात जोडले की मला माफ करा. माफी बिफी नाही म्हणे, तू दगडच होशील. आणि त्या शापाचा परिणाम असा झाला, गंडकी नावाच्या नदीजवळ विष्णू परमात्मा दगडाच्या रूपाने तिथं प्रगट झाले. मनातल्या मनात भोलेनाथांचं तप केलं आणि सांगितलं, भोले बाबा, माझं तुलसीवरती खूप प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. बऱ्याच मुली म्हणतात ना, मैं अगर उसकी नहीं हुई तो मैं किसी की नहीं होंगी. मग तिची माय तिला सांगते, बेटा प्रेम असं काही नसतं, प्रेमामध्ये जीवन व्यतीत करण्यापेक्षा लग्न एक दिवस होणार आहे, तू आगाऊ काम करू नको. तेव्हा ती म्हणते, माँ प्यार अंधा होता है. मग तिना बाप तिने सांगत, प्यार अंधा नाही होता, तू ना डोया पोटी जायले. प्रेम नाही जे जगामध्ये ते तितक्या पुरतं असतं. आणि जर खरंच प्रेम राहिलं असतं ना, तर नवरा बायकोचे भांडणं झाले असते का? होतात ते. विष्णुदेवाने डायरेक्ट महादेवाला सांगितलं की मी तुलसीशिवाय राहू शकत नाही आता. तेव्हा भोलेनाथांनी आपल्या योग साह्याने, आपल्या तपोबलाने माया रचली. आता तीच माया तुलसीचा पुनर्जन्म करते. लक्ष देऊन ऐका. गंडकी नावाच्या नदीजवळ जो दगड म्हणून विष्णू परमात्मा शापित होते, तुम्हा सर्वांना माहिती आहे की नदी जेव्हा पाणीचा धाव असतो, जगामध्ये सर्वात जास्त खतरनाक हत्यार जर कोणता असेल तर ते पाणी आहे. दगड कापण्यासाठी पाण्याचा प्रेशर केला जातो. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. त्या नदीमुळे काय व्हायचं की या दगडाला ते पाणी लागायचं आणि त्या दगडाचे छोटे छोटे तुकडे त्या नदीमध्ये पडले. मग तुम्ही म्हणाल, महाराज नदीमध्ये एवढी ताकद होती का? नदीमध्ये ताकद होती का नव्हती मला माहित नाही, पण विष्णू देवाला किडे लागले होते. काय लागले होते? आणि त्या किड्यांनी तो दगड कोरला होता. आणि तो दगड कोरल्यामुळे दगड झाला कमजोर आणि त्याला पाणी लागायचं आणि छोटे छोटे तुकडे पाण्यात पडायचे आणि वाहत वाहत जायचे. आणि आपण म्हणतो ना, याला कितीही शिकवा, हा नर्मदेच्या गोट्यासारखा आहे, म्हणजे गोल आहे. तशा पाण्याच्या प्रवाहात वाहता 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 ते दगड गोल स्वरूपाचे शिवलिंगासारखे झाले आणि त्याचं नाव पडलं तुमच्या घरामध्ये असणारा काय? शालिग्राम. आणि त्या शालिग्रामावरती तुळशीचं पान ठेवायची पद्धत आहे. बरोबर आहे का? आता मी काही देवपूजा करत नाही घरामध्ये, पण तुम्ही करता रोज. तुम्ही ते 1 किलो ना अर्धा किलो ना कट्टा का आमनाकडे एक दल्ली देव घासायला बसनी आणि किचनमा मांजर गई आणि तिला याद होणे की किचनमा दूध येते नाही देव मारी फेका. कोणले? मांजरले. ती मांजर किचनमा नाही गई, देव गटारमा पडणार. आई देव काढायला गई, देव ते काही वरून नाही, दल्ली गटारमा पडली. तिनं हात मुळे घ्या. ती महिनाभर जिथला बी पाहुणा आहे तिथला पाहुणातले सांगे कितला बी देव करा, देव काही आडा येत नाही. मग तू देव मारी फेका म्हणजे आपलं कर्म तपासा ना तुम्ही देवाला का दोष देतात? आणि अशा पद्धतीने विष्णू आणि तुलसीचा मिलाप या पद्धतीने तुमच्या
ज्ञानामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न होता. तुमच्या लक्षामध्ये आलं असेल आता की शालिग्रामाची काय घटना आहे, तुलसीची उत्पत्ती काय आहे आणि त्यांचं नातं काय आहे. तर विष्णुदेवाची पत्नी ही तुलसी आहे, म्हणून एकादशी असेल, तुलसी असेल, हे देवाचे आवडत्या पत्नी आहे, म्हणून आपण एकादशीचं व्रत केलं पाहिजे. एकादशीच्या व्रताविना सोमवाराचं फळ मिळत नाही, हा सिद्धांत आहे. तुम्ही माना नका मानू, कारण एकादशी ही विष्णूची आहे आणि सोमवार हा भोलेनाथाचा आहे आणि ते एकमेकांचे गुरु शिष्य असल्यामुळे फक्त एकादशी केली तरी पुण्य नाही आणि फक्त सोमवार केला तरी पुण्य नाही. काही इतके हुशार आहे, आम्ही फक्त मोठी एकादशी धरतो महाराज. मोठी तुम्ही मोठी धरा का छोटी धरा का नका धरा, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. आणि जर करत नसाल तर धर्म तो न कडे, काय धाकलिया डोळे, जीव भ्रमलिया कामे, कैसे कडो येते वरमे, विषयांचा माज काही धरून दिलाज, तुका म्हणे लांसे माया नाचविते कैसे. तुमचं जीवन कसं असावं, कसं जगायचं हे तुमच्या हातामध्ये, पण त्याचं जे फलश्रुती आहे अंतकाळामध्ये, तुम्ही माना नका मानू. जॉनी लिव्हरचा एक व्हिडिओ बघितला, एक आध्यात्मिक व्हिडिओ सांगितला जॉनी लिव्हरने. त्याने सांगितलं की मी खूप पैसा कमवला, मी खूप लोकांना हसवलं, 2-4 करोड माझे फॉलोअर्स आहेत, पण ऐका ना, ज्या दिवशी मला पॅरालिस होईल, ज्या दिवशी मला आजार होईल, ज्या दिवशी मी घरामध्ये पलंगावरती झोपलेला असेल, माझ्या नाका तोंडामध्ये नळ्या टाकलेल्या असतील, ऑक्सिजन लावलेलं असेल, माझ्याकडे पैसा आहे म्हणून 4 नर्स माझ्या सेवेसाठी असतील, 2 डॉक्टर असतील, आणि मी सेलिब्रिटी आहे म्हणून मला भेटण्यासाठी रोज लोक येतील, पण ऐका ना, माझे फक्त डोळे उघडे असतील आणि मला ती विचारतील की कशी काय तब्येत, तर माझी तब्येत चांगली आहे हे सांगण्यासाठी माझी जीभ काम करणार नाही. तेव्हा माझे हात फक्त वर होतील आणि माझी नजर त्या देवाकडे होईल. आणि जेव्हा मला माझे सर्व विचारतील की लवकर बरे व्हा, तेव्हा मी वर बघेल आणि सांगेल की आता सर्व त्याच्या हातात आहे. मग सर्व जर त्याच्या हातात असेल, हे जर शेवट तुमच्या लक्षात येत असेल, तर मग जिवंतपणी चांगली अवस्था असताना देवाचं नाव घेण्यास हरकत काय, हा विचार मानवाने केला पाहिजे. करत नाही आपण. इतकी साधी वाटायला लागली, समजून घ्यायचं की तुमची आता पातळी ज्ञानाची भरायला लागली आहे. गणित हा विषय अत्यंत सोपा आहे, पण 90% लोकांना कठीण वाटतो, कारण त्या विषयामध्ये तुमची आवड नाही. जी व्यक्ती, जी वस्तू, जो ऑब्जेक्ट आपल्याला आवडतो तो सोपा वाटायला लागतो. हे लक्ष घेऊन ऐका. जे आवडतं ना, आता काही लोकांना कारला आवडतं, कसं आवडतं काय माहिती बिचाऱ्यांना, पण ते खातात. खाल्लं पाहिजे, चांगलं आहे. प्रत्येक वस्तू प्रत्येकाला आवडेल किंवा प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती निषेध करेल असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. या ठिकाणी ग्रंथांमध्ये सुद्धा जेव्हा ग्रंथातील पुराणातील कथा मानव ऐकतो, ऐकत असताना तो जर त्या कथेतून, त्या पुराणातून आणि त्या सिद्धांतामधून जर आपण काही घेत नसू तर उलट्या घागरीवर पाणी टाकल्यासारखं आहे ते. आता ही विष्णुदेवाची कथा नव्हती, तर याच्यातून तुम्ही शिकलं पाहिजे, याच्यातून तुम्ही शिकलं पाहिजे की कोणी कितीही म्हटलं तरी सुद्धा मनाच्या विरोधात किंवा जे आपल्या मनाला पटत नाही ते काम करूच नका, अजिबात करू नका. मग तो सांगणारा मोठा असेल, वेदवान असेल. आता मी जरी तुम्हाला एखादी वस्तू सांगितली आणि जर तुमच्या मनाला पटत नसेल, बिलकुल ऐकू नका. मग याचा अर्थ मनाने करा असं होत नाही. जे लोक मनाने परमार्थ करतात, कबीर महाराज असतील किंवा संत ज्ञानेश्वर असतील, दोघेही जण विरोध करतात. मन के मते न मानिये, मन के मते अनेक. आणि आमचे माऊली हरिपाठामध्ये सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठे स्थिरावला तोच धन्य. संसारामध्ये हे वाक्य लक्ष देऊन ऐका. संसारामध्ये तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, शेवटी तो पश्चातापच देणार. तुम्ही माना, तुम्ही नका मानू. कुठलाही निर्णय थोड्या काळासाठी चांगला वाटतो, त्याच्यानंतर असं वाटतं या ऐवजी आपण ते करायला पाहिजे होतं.
आणि मग दुःख येतं. जे पदरात आहे त्याचा विसर पडतो आणि जे पदरात नाही त्याची मागणी चालू होते आणि असलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, नसलेल्या गोष्टीच्या मागे आपण पडतो. व्यासांनी जेव्हा नारदांना प्रश्न विचारला की हे नारदजी, तुम्ही सतत देवाचं नामचिंतन करता, त्याचा फायदा काय? तेव्हा नारदजी सांगतात की व्यासजी, सतत देवाचं नामचिंतन केल्यामुळे मला देवाचा विसर पडत नाही आणि देवाचा विसर न पडल्यामुळे माझा देव मला भटकू देत नाही. हा सिद्धांत आहे. आपल्याला देवाशी घेणं देणं नाहीये. आपल्याला देव कुठं आठवतो माहिती आहे का? अंधारात, दवाखान्यात, आपलं कोणी रिलेटिव्ह दवाखान्यात असेल तेव्हा, अचानक गाडीचा ब्रेक फेल झाला तेव्हा, किंवा धाब्यावरून पडत असताना, असं संकटाच्या वेळी देव आठवतो. पण देवाने स्पष्ट सांगितलंय, हे अर्जुना, जो माझ्या कामात मी त्याच्या कामात. काही लोक म्हणतात आमच्या मनात देव आहे. अशा कथेला जाऊनच थोडी देव होतो, आमच्या मनात देव आहे. आज एक व्हिडिओ बघितला होता मी दिव्य कीर्ती सरांचा UPSCचा. अगर जग में भगवान है तो भगवान मुझसे डायरेक्ट बात कर सकता है, मुझे जो बीच के जो बिचौलिए है वो नहीं चाहिए. त्याच्या खाली एका महाराजांचं सुंदर असं वाक्य होतं की गुरुजी, जगात जर देव असेल तर तुम्हाला मध्यस्थाची गरज पडायला नको, देव डायरेक्ट आमच्याशी बोलेल. पण ऐका ना, गुरुविना ज्ञान तुम्हाला सुद्धा प्राप्त झालेलं नाही. जरी तुम्ही UPSC शिकवत असाल तरी कुठं तरी तुम्हाला अभ्यास करावा लागला तेव्हा नॉलेज आलं. येते का लक्षामध्ये? तुम्हाला जर समजा वरच्या मजल्यावर जायचं असेल तर पायऱ्यांचा सहारा घ्यावाच लागेल. हे सायन्स आहे. डायरेक्ट कनेक्टिव्हिटी होतच नाही. काही लोक म्हणतात कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आजपासून हे मन बदलून टाका. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए बहुत कुछ करना पड़ता है. आलं का लक्षामध्ये? हा, अजून एक मन आहे, देने वाला जब भी देता देता. हा, हे बरोबर पाठ आहे तुमचं. असं म्हणा बरं. तदत्पदम तत्परिमार्गतव्यम यस्मिन् गतानं निवर्तन्ते भूया. ऐ भाषे नको सांगू, आई सांगतो. ऐका, देने वाला जब भी देता देता छप्पड. पण त्याच्या पुढचं माहिती आहे का तुम्हाला? लेने वाला जब भी लेता लेता चमडी ताण कर. देव येतो, तो देऊ शकतो, तो घेऊ बी शकतो. देता देव विता, नेता नेव विता. येथे याची सत्ता काय आहे? देणाराही तो आहे, घेणाराही तो आहे. हात जोडा, जितकं दिलं तितकं उपभोगा, अहंकार बाजूला टाका. जेव्हा व्यासांनी नारदांना सांगितलं की तुम्ही सतत देवाचं नामचिंतन करता, फायदा काय? तेव्हा नारदजी सांगतात, फायदा मला माहीत नाही, पण नुकसानही होत नाही इतकं मला माहिती आहे. जसं आयुर्वेदिक औषधी असते, फायदा हो का ना हो, पण नुकसान होत नाही. देवाचं नाव सुद्धा आयुर्वेदिक आहे. देवाचा नियम आहे, भक्ता राखे पाया पासे दुर्जना अशी संहारी. हे पोरं, तुम्ही पोरींनो बोलता का? तुम्हाला आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतोय तुम्हाला? मला एक सांगा, मला जर तुमच्या घरी यायचं असेल तर परमिशन कोणाची लागेल? कोणाची लागेल? तुमच्या पप्पाची. कोणाची? कारण घर कोणाचं आहे? मम्मीचं नाही का? घरात कोणाचं चालतं? मम्मीचं ना. वा. मला तुमच्या घरी यायचं असेल तर तुमच्या घरच्या प्रमुखाची काय लागेल? परमिशन लागेल. काय लागेल? आणि तुम्हाला जर माझ्या घरी यायचं असेल तर कोणाची परमिशन लागेल? माझी लागेल. आपल्याला जर एखाद्या VIP व्यक्तीच्या घरी जायचं असेल, अपॉइंटमेंट लागते. काय लागते? हां. मग मला एक सांगा पोरींनो, सामान्य व्यक्तीच्या घरी सामान्य व्यक्तीला जायचं असेल तर परवानगी लागते किंवा त्याची परमिशन लागते. मग या धर्म मंडपात येण्यासाठी, देवाच्या कामात जाण्यासाठी कोणाची परवानगी लागत असेल? देवाची. किती हुशार पोरी आहे तुम्ही. झाशीची राणी बनणार आहे तुम्ही. बनसाल ना? बनणार का नाही? वा वा. ज्या ज्या इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगणे, जर छोट्या मुली असतील ना, छोट्या मुलींपासून तिला घराच्या बाहेर निघू नको, केस गल्लीत विचारू नको, असं बोलू नको, तसं हसू नको, असं नका शिकवू. तिला सांगा, सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्म झालाय बेटा तुझा. घरातून पाऊल काढत असताना तिच्या दप्तरामध्ये मस्तपैकी रामपुरी टाकून द्यायचा लखलखीत. जर बेटा तुझ्यावर कोणी अत्याचार करायला आला, डायरेक्ट फाडून घरी यायचं. केस तुला बाप केली आहे की नाही? छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार होतो. काय व्यतीत होत असेल त्याच्या आई वडिलांना? काय
लहानचं मोठं केलेलं असतं त्या आईवडिलांनी त्या मुलांना, आणि कोणीतरी असा नराधम कृत्य करून जातो. आणि आमचं भारतीय संविधान तारीख पे तारीख आणि शेवटी तो निर्दोष सुटतो. सौदी अरेबियासारखा कायदा भारतामध्ये असला पाहिजे. जर एखाद्या पुरुषाने जर एखाद्या स्त्रीवरती जर अत्याचार केला असेल तर 4 तासाच्या आत त्याला मारून टाकलं जातं. 4 तासाच्या आत. पण इथं आपल्या मुलींचंही चुकतं आहे की नाही, पुरीनं चुकायचं. कारण आपल्या बापाने काय केलं माहिती ना, तड हाताचा पाडणा मी केला, नेत्र दीपाचा देवा मी लावला. हे वासराला पाहून जशी उभी राये गाये, येणारे बाळा मला झोप येत नाही, येणारे बाळा मला झोप येत नाही. आणि सतत देवाचं नामचिंतन केल्यामुळे मला आनंद प्राप्त होतो असं नारदांनी व्यासांना उत्तर दिलं. एक सुंदर अशी आता कालभैरव नावाचा जो देव आहे त्या कालभैरवाची उत्पत्ती भोलेनाथांनी कशी केली असं गोड चिंतन आलेलं आहे. खरं खरं सांगा, खोटं बोलता नका. डोळे लावून देवाचं नामचिंतन आपण करतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण डायरेक्ट कैलास पर्वतावरती आलोय. कोणाकोणाला कैलासवासी व्हायचंय? नको का? आजपर्यंत इतके लोक मेले, बेवडा मरू द्या, कोणी मरू द्या, त्याच्या पुढे नरकवासी कोणीच लिहित नाही. स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी कुठं गेला कोणालाच माहित नाही, पण लिहिलं जातं. ते चांगली गोष्ट आहे. ऐका, कालभैरव नावाची कथा शिवकथेमध्ये खूप गोडपणाने दिलेली आहे. सर्वांना माहिती आहे की कालभैरव देव आहे, कालभैरव काष्टक आहे, तुम्हाला सर्वांना तोंडपाठ आहे. एक वेळेस काय झालं माहिती आहे का तुम्हाला? तर तुम्ही सांगणार माहिती असतात आम्ही तर थोडी आलो असतो. पण ऐका आता, सर्वांगाचे कान करा, चित्ताचा दरवाजा उघडा आणि कालभैरव देवाने का अवतार घेतला ही कथा शिवकथेमध्ये गोड अशा पद्धतीने वर्णन केलेली आहे. एक दिवस असं झालं, पहिल्या दिवशी जो वाद झाला होता ब्रह्मा आणि विष्णूचा, तोच वाद आज परत निर्माण झाला. माझा एक स्वभाव आहे, मी कोणाची भांडण करत नाही आणि केलं तर तो मरेपर्यंत त्याच्याशी बोलत नाही. तो माझा मायनस पॉईंट आहे. तुम्ही म्हणणार महाराज लोकांनी असं केलं तर आम्ही काय करावं? बघा, पहिले तर भांडण करूच नाही आणि जर केलं मग त्या आयुष्यभर संपवून टाकायचं. कारण ही चाणक्य नीती आहे. चाणक्याने स्पष्ट सांगितलंय, दुश्मनी करताना 1000 वेळा विचार करा, पण दुश्मनी झाल्याच्या नंतर एकदाही विचार करू नका की परत तो मित्र होईल. आलं का लक्षात? विषयच नाही. 0 टाकला, काही लोक ब्लॉक करता परत ओपन करता. एकदा ब्लॉक केला विषय संपला. आणि जीवनामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रवेश देत असताना 1000 वेळा त्याला चेक करा. कारण एखाद व्यक्ती आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकते आणि एखाद व्यक्ती आपलं जीवन सद्गतीला सुद्धा घेऊन जाऊ शकते. आपण कोणत्या लोकांमध्ये राहतो, आपण कोणत्या लोकांमध्ये व्यवहार करतो, आपण कोणत्या लोकांचे विचार ऐकतो, त्याच्यावरती आपल्या जीवनाचा आनंद असतो महाराज. आणि बऱ्याच लोकांना या गोष्टी कळत नाही आणि अंतात त्यांना दुःख होतं. आणि तुमचं दुःख झाल्याच्या नंतर तुम्ही देवाला दोष देता, हे काही बरं नाही. ब्रह्मा आणि विष्णूचा वाद चालू झाला. परत तोच वाद आहे, मी मोठा, तो म्हणे मी मोठा. आणि ती केस गेली कोर्टामध्ये आणि कोर्ट काही चांगलं नसतं. आलं का लक्षामध्ये? त्यांनी सांगितलं की आता एक काम करू आपण, ज्या वेदांनी जगाची संरचना केली आहे, जे वेद सर्वात ज्ञानी आहेत, ज्या वेदांचे नियम आपण सर्व ऐकतो मानतो, त्या वेदांना विचारू आपण की ब्रह्म मोठा आहे का विष्णू मोठा आहे. आता दोघंही गेले वेदांकडे. वेद 4 आहेत आणि त्या 4ही वेदांना यांनी विचारलं, ब्रह्मा मोठा आहे का विष्णू मोठा आहे? सांगा वेदांनो. वेदाने सांगितलं ना, ब्रह्मा मोठा आहे ना विष्णू मोठा आहे. मोठा तर महादेव आहे. मग तिथं भोलेनाथ प्रकट झाले. आणि जसे भोलेनाथांना ब्रह्माने बघितलं, ब्रह्माने सांगितलं हा मोठा आहे. हा, अरे आता माझा मुलगा आहे म्हणे, हा तर लहान होता तेव्हा रडत होता माझ्याजवळ. आता ब्रह्मा, काही लोकांना काय माहिती आहे का, बोलायची पात्रता शुद्धताच नाहीये. काही आम्हाला म्हणतात महाराज, आता मी बोलणार नाही, वाणीचं तप कमी होतं. आपण कोणाशी बोलतोय
याचं जर भान आपल्याला नसेल, मग आपल्या बुद्धीचा आपण त्यांना प्रदर्शित करतोय, आपल्या बुद्धीची लायकी दाखवतोय. ब्रह्मदेवाने जेव्हा रुद्राचा अपमान केला, रुद्राला सहन झाला, परंतु परत परत जेव्हा ब्रह्मदेव त्याला सांगतायत की तो माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, हा कसा मोठा असू शकतो, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते, एक सहनशीलता असते. 2 वर्षापर्यंत सून सासूचं सगळं ऐकते आणि नंतर अतिरेक करू नका. अतिरेक झाला का दुःख तुमच्या पदरात पडेल. पाणी पिल्यामुळे अमेरिकेत एका बाईचा मृत्यू झाला, पाणी पिल्यामुळे. म्हणजे पाणी केव्हा किती प्यायचं याचं सुद्धा एक शास्त्र आहे. जेवण किती करायचं याचं सुद्धा शास्त्र आहे. किती झोपायचं याचं सुद्धा शास्त्र आहे. किती बोलायचं याचं सुद्धा शास्त्र आहे. जास्त बोलणारे माणसं लवकर मरता, म्हणून ऋषीमुनी मौन धारण करायचे. कारण बोलल्यामुळे काय होते माहिती आहे का, एनर्जी जाते, ऑक्सिजन लेवल कमी होते. आणि आता बरेच कीर्तनकार कथाकार बिचारे कथा कीर्तनामध्येच बोलता बोलता त्यांना अटॅक यायला लागले. कारण हा माईक काय चांगला नसतो, हा फार घातक आहे. पण इथं कंपनीचा लावलाय म्हणून चांगलं आहे, तुम्ही काही गडबड करू नका. आणि जेव्हा रुद्राला राग आला की हा परत परत मला हिनवतोय, परत परत मला चिडवतोय, तर रुद्राच्या अंशातून ब्रह्मदेवाला मारण्यासाठी स्वतः रुद्राने एक अवतार घेतला आणि त्या अवताराचं नाव होतं कालभैरव. काय नाव होतं? कोणासाठी अवतार घेतला? ब्रह्मदेवाचा अहंकार नाश करण्यासाठी. पटकन सांगा, लगेच 350 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन पेमेंट होईल फक्त चेकद्वारे. ब्रह्माला माना किती? गडबड करता ना का? अर्धा तास का बाकी आपली आता. ब्रह्माला तोंड किती? तोंड, मुख सांगा. आता तुम्ही माझ्यासोबत फिरता, कथा ऐकता, तुम्हाला माहिती पाहिजे ना. सांगा किती? डायरेक्ट सांगा. जवळ ब्रह्माले मारत तवय मी तडे नव्हतो. रामायण चालू होतं माझं नाशिक जिल्ह्यामध्ये. रामायणामध्ये मी असा उल्लेख केला की मला सवय आहे साधा आणि सरळ बोलायची. मी विषय भटकवण्यामध्ये आनंद व्यक्तित करत नाही. विषय धरायचा, बाहेर जायचं, परत यायचं, कारण ती काळाची गरज असते. मी सांगितलं की जेव्हा रामचंद्र प्रभूंनी पाण्यामध्ये दगड टाकायला सुरुवात केली तर ते दगड तरंगले होते. पण ती बातमी रावणाकडे जेव्हा त्या सैनिकांकडे गेली तर त्यांना भीती वाटायला लागली. त्यांनी सांगितलं दगड तारणारा तुम्हाला मारू शकतो. तेव्हा रावणाने सांगितलं अरे हा तुमचा राजा बी काही कमी नाही, तो सुद्धा दगड तारू शकतो. मग रावणाने जेव्हा दगड पाण्यात टाकला तर तो तरंगला का बुडला असा माझा प्रश्न होता. म्हातारी म्हणे जेव्हा दगड टाकला तरंगला का बुडला माहीत नाही, पण दगड टाकल्यावर पाणी उडलं असेल म्हणे. मला थंडा घाम चालायला लागला होता. तसं तुम्ही सांगत जा, घाबरत जाऊ नका. किती माना होत्या पोरांनो? 3. किती? तू किती सांगते दीदी? 5? तू का काँग्रेस पक्षाची? किती? ब्रह्माला तोंड किती हे माहित पाहिजे पोरींनो आपल्याला. 5 वर्षाच्या मुसलमानाच्या पोराला सगळं माहिती असतं. सुरा माहिती आहे, ते सुन्नत माहिती आहे, ते सुफी माहिती असतो, शरीफ कुराण माहिती आहे, दिव्य कुराण माहिती आहे, अजगर माहिती आहे, त्याच्यानंतर दर्गा माहिती आहे, मस्जिद माहिती आहे, अल्लाह माहिती आहे, अकबर माहिती आहे, मोहम्मद माहिती आहे, सहजची यात्रा माहिती आहे, सगळं माहिती आहे. आमच्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा शास्त्र किती? 6. कोणते? माहित नाही. आणि तो म्हणतो धर्म खतरे में तू न दखरे. अभ्यास करा आधी. उपनिषद किती आहे? माहित नाही. स्मृत्या किती आहे? माहित नाही. गीतेमध्ये श्लोक किती आहे? माहित नाही. गीतेच्या श्लोकांवरती ज्ञानेश्वरांनी उभ्या किती लिहिल्या? माहित नाही. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? माहित नाही. हा मराठी माणूस आहे. जर आपला मुद्दा असा आहे, काल भैरवाने ब्रह्माने जो अपमान केला त्या ब्रह्माला मारण्यासाठी काल भैरवाने अवतार घेतला. मग ब्रह्मदेवाला माना किती? पंढरीनाथ बुवा सांगा. मी साऊंडवाला बा, मला असं विचारत नका जाऊ. त्यांचे प्रमाण 1 नंबर असतात. देऊ का? साधा एकदम व्यक्तिमत्व महाराज. ब्रह्मदेवाला माना होत्या 5. किती? 5. पण त्या 5 मानांपैकी 1 मान काल भैरवाने कापली. किती राहिल्या? याच्यात 3 आहेत ना पोरींनो. या मानात 3 नाहीये, त्या दिसतात 3. भारताचा सत्यमेव जयतेचा लोगो आहे. काय आहे?
सत्यमेव जयतेचा वाघाचा लोभो आहे की नाही. वाघाला तोंड किती आहे सत्यमेव जयतेमध्ये, किती आहे, आणि दिसता किती, तसंच ब्रह्मदेवाचा आहे 4 आणि दिसता किती, होते किती 5 आणि कापला किती कोणी. गुड. अशी जर पिढी जन्माला आली तर पैसा वसूल कार्यक्रम आहे आपला. नाही तर तेच चालू होतं, जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर. त्यांना बापले शुगर वेगीन मरी घेत होता. हा, श्रावण बाळ सांगितला पाहिजे, रामचंद्र सांगितले पाहिजे, महाराणा प्रताप सांगितले पाहिजे, श्रीमंत की छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजे, झाशीची राणी सांगितले पाहिजे, भगतसिंग सुखदेव राजगुरू आपल्या देशासाठी प्राणाचं बलिदान केलं हे त्या लहान मुलांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगता, ते नाही सांगता. काय सांगता मग, दग बेटा तुना बापल्या थेट पाहिन अक्कल नाही, तू माय खानदानी होती, तुना बापना संसार हो गया, दुसरी बाई राहते ते. आई बरोबर समजत तुमले, मी बोललो सुद्धा नाही काही. जेव्हा काल भैरवाने ब्रह्मदेवाची मान कापली, विष्णुदेवाने त्या रुद्र काल भैरवाचा राग शांत केला आणि राग शांत केल्याच्या नंतर स्वतः भोलेनाथांना खूप वाईट वाटलं की मी यार ब्रह्महत्या केली, माझ्याकडनं ब्रह्माचं पातक घडलं. आणि म्हणून त्या ब्रह्महत्येचं पाप धुण्यासाठी स्वतः भोलेनाथ काशी नगरीमध्ये गेले. कुठे गेले, हा काशीमध्ये गंगा नदी आहे पुरींनो. कोणती नदी आहे, आणि गंगेमध्ये अंग धुतले की काय जाता, पाप जाता. काय जाता, हा म्हणजे आटे गान करा आणि द्वाल कुठे जावा ना पुरींनो. गंगेत अंग धुतलं का पाप जातं हे खरं आहे बेटा. पण कोणतं पाप जातं माहितीये का, शिवकथेमध्ये वर्णन आहे. गंगा तेच पाप धुते जे पाप न कळत झालं, जे ठरवून केलं ते नाही. कळत न कळत जे पाप झालं ते 100% गंगा नदी धुते. पण जे पाप तुम्ही ठरवून केलं, सोन्याच्या माईने हुंडा न दिल्यामुळे तुम्ही सोन्यावरती घासलेट टाकून तिला जाळून टाकलं आणि आत्महत्या तिने केली असं जगाला सांगितलं. पाप गंगा तर काय, स्वतः देव सुद्धा धुवू शकत नाही, कारण देवाला सुद्धा पाप भोगावं लागलं. आलं लक्षात, देवाला सुद्धा सुटलं. हा, मग आपल्याला सुटेल का. काही लोक म्हणतात आम्ही 16 सोमवार केले तरी देवाने आमचं काही कल्याण केलं नाही. अरे ज्याच्या पोटी राम आले तो राजा दशरथ बिन पाण्याचा मेला. तुम्ही कुठे, जो जगाचा बाप होता वनवास भोगावा लागला. जगाचा बाप माझा नवरा आहे, जनक राजा माझा बाप आहे, सम्राट दशरथ माझा सासरा आहे, पण तरी सुद्धा त्या सीता मातेला वनवास भोगावा लागला. आणि वाल्मिक ऋषींना तिला 2 मुलांना जन्म द्यावा लागला, जंगलामध्ये प्रस्तुती झाली. हा प्रसंग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. समस्त हस्तिनापूरचे नरेश असणारे पांडव, पहा ते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासामध्ये राहावं लागलं. आणि सख्खा पाहुणा कृष्णाचा, त्याचं नाव अर्जुन, 1 वर्ष त्याला नपुंसक बनून इंद्र दरबारी नाचावं लागलं. हे सुटत नाही, कर्म येते. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःखी जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे जाचे कर्म तैसे फळ
फळ देतो रे ईश्वर जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर वा असं गोड प्रमाण म्हटलं की दात दिली पाहिजे, टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुमले दुःख लागस का? हा? किती मस्त म्हणतात विचारे ते. हा? काही लोक आम्हाला म्हणतात आमच्या मिस्टरांना पण थोडं गायन शिकवा. तुझा मिस्टर जेव्हा गायन करतो ना तेव्हा बट्टा कॉलनीना कुत्रा बोकायला लागतात. त्याचं काय वय आहे का आता शिकवायचं? ज्यांना शिकवायचं वय बघा, आता हे छोटे छोटे मुलं आहेत, हे आमचे महाराज शिकवतात. काही लोक तर म्हणतात बेटा बाबांना लागा नाही, तू बाबा बनदाशे, मग तुला बाई बनणार नाही का त्याने? अरे आमचे स्वामी विवेकानंद जगामध्ये सांगतात, या जगतामध्ये ज्यांनी राज्य केलं त्या अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये आमचे स्वामी विवेकानंद श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ घेऊन जातात. 52 देशांचे ग्रंथ तिथं ठेवलेले असताना ग्रंथांवरती ग्रंथ ठेवत असतात. सगळे ग्रंथ खाली पडत असतात. स्वामीजींचं लक्ष त्या ग्रंथ ठेवणाऱ्याकडे जातं. स्वामी उठतात आणि सनातन हिंदू धर्माचा आपला ग्रंथ श्रीमद भगवद्गीता ही सर्व ग्रंथांच्या खाली ठेवतात आणि त्याच्यानंतर त्याला वर ग्रंथ ठेवायला लावतात. आता ग्रंथ व्यवस्थित आहेत. तेव्हा त्या ग्रंथ ठेवणाऱ्यांना सांगितलं की स्वामीजी, सनातन हिंदू धर्म संस्कृती ही सर्वात पवित्र, शुद्ध आणि मोठी संस्कृती आहे. असं असताना तुम्ही तुमचा ग्रंथ सर्वात खाली का ठेवला? आम्ही क्रमाक्रमाने ठेवत होतो. तेव्हा स्वामी विवेकानंद जे वाक्य सांगतात ते प्रत्येक हिंदूंच्या अंगावरती काटा आणणार आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, तुमचं म्हणणं खरं आहे. अर्ध्या तासापासून तुम्ही ग्रंथांवरती ग्रंथ ठेवत होते, ग्रंथ थांबत नव्हते. कारण या जगतामध्ये सर्व धर्मांना आधार देण्याची ताकद फक्त माझ्या हिंदू धर्मात आहे आणि त्या ग्रंथात आहे. म्हणून खाली पाया चांगला असला पाहिजे, हा माझा धर्म आहे. स्वामी विवेकानंद जगाला हिंदू धर्म सांगता आणि आम्हाला लोक म्हणतात तुम्ही देवद केले का? तू ऐक रे, देव काय बघायचा विषय आहे का? नाही म्हणे हवा कशी जाणवते म्हणे, देव सुद्धा जाणवतो ना. येऊ द्या ना तुमच्यावर संकट आणि द्या त्याला मनापासून आरोडी, आणि नाही देवाला तर माझा नंबर घेऊन मला शिव्या द्या. कोण म्हणतं देव येत नाही? अरे अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम गोपियों के जैसे भुलाते नहीं. तुमचा भाव कमी पडतो. तुम्ही वरच्यावर म्हणता 2 पाहुणे तुमच्या घरी 4 दिवस आले तर तुम्हाला सहन होत नाही, तुम्ही काय देवाला बोलवणार? ऐका आता. आणि अशा पद्धतीने या कालभैरवाची कथा, आता ही शेवटची कथा 5 मिनिटाची आणि त्याच्यानंतर आजची कथा समाप्त. काल भैरवाने ब्रह्मदेवाची मान कापली. मी आता पाप केलं, पाप धुण्यासाठी काशीला गेले आणि काशीला काल भैरवाचं मंदिर आहे. तुम्ही कधी जर गेलात तर जा. आणि माझी विनंती असेल तुम्हाला, किती काबाड कष्ट करा, किती मोठे करा, अंतकाळामध्ये कोणी बरं म्हणणार नाही. म्हणून जवळ सकड सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रा केल्या पाहिजे, नका देव म्हणून, पण कमीत कमी ज्या पृथ्वीवर तुम्ही जन्माला आले ते पृथ्वी बघण्यासाठी तरी तुम्ही फिरलं पाहिजे. कारण फिरल्याने नॉलेज वाढतं. काही डबक्यातच राहतात, डबक्यात नका राहू, जरा फिरा. आपल्याला लायकी कळते की आपण कुठंच नाहीये. आपलं घर तर लोकांचं बाथरूम आहे तरी आपण बारे भरतो. फिरलं पाहिजे. फिरल्याच्या नंतर अहंकार कमी होतो, नॉलेज वाढतं आणि विद्वान जगत पूज्यते ही व्याख्या तुम्हाला लागू होते. आणि अशा पद्धतीने काल भैरवाचं पाप कमी व्हावं म्हणून ते काशीनगरीमध्ये गेले, गंगेमध्ये रोज स्नान केलं आणि त्यांनी स्वतःचा उद्धार करून तुमचा सुद्धा उद्धाराचा मार्ग उघडा केला. मला कालपासून एक संदेश आला होता, 2 वेळा चिठ्ठ्या येऊन गेल्या. जीवनामध्ये जर तुम्हाला
सुख समाधान जर प्राप्त करायचं असेल तर संत वाणी ग्रंथ पुराण स्मृती याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. तो का म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारोनी. 2 मुलं, लग्न झालं, 6 महिने चांगले गेले. 6 महिन्याच्या नंतर मुलींचा आणि आईचा कॉन्टॅक्ट चालू झाला. जितकं सरळ वागशील तितके सासू त्रास देईल असं आईने तिच्या कानात सांगितलं. आता मुलींनी तीर्प वागायला सुरुवात केली. 9:30 वाजेला जेवण करायचे, टोपलंभर भांडे बाथरूममध्ये ठेवून द्यायचे. मग हळूच सासू किचनमध्ये जायची, जेवण करायची आणि भांडे घासायला बसायची. पण भांड्यांचा आवाज यांना यायचा, यांची झोप मोडायची, परत सासूला शिव्या द्यायच्या. दोघही मुलांनी 2-4 वेळा हे दृश्य बघितलं, पण बायका फार जबर होत्या, ऐकू शकत नव्हत्या. टोमणे देत होत्या, तलाक देईल अशा धमक्या देत होत्या. आईने मुलांना शपथ दिली होती, बाळांनो माझं आयुष्य मला माहित नाही किती आहे, पण माझ्यामुळे तुमच्या संसारात जर काही विघ्न आले तर मी त्या दिवशी मरून जाईल, म्हणून तुम्ही तुमच्या बायकांना काही बोलू नका, मी तुमच्या पाया पडते. त्या मुलांनी ते ऐकून घेतलं. पण आई तू असं टोपलं 11 वाजेपर्यंत भांडे घासते, आम्हाला काही योग्य वाटत नाही. अरे बाळांनो तुम्ही लहान होते ना तेव्हापासून कष्ट करायची सवय. तुझ्या आईने विहिरी फोडल्यात, दगड तोडलेत, तुझा बाप मेल्यापासून तुला खांद्यावर घेऊन मी शेतामध्ये निंदन केलंय. हे भांडे घासणं माझ्यासाठी काही विशेष नाहीये, तुम्ही काळजी करू नका. पण एक दिवस दोघही मुलांनी एकमेकांचा सल्ला मसवरा केला. 9:30 वाजले. दोघही सुनांनी भांडे बाथरूममध्ये ठेवले. आई भांडे घासायला गेली. मुलांनी सुद्धा नाईट कपडे घातले आणि आपल्या आईजवळ ते भांडे घासायला बसले. जेव्हा मुलं भांडे घासताय आणि भांड्यांचा आवाज होतो, रोज आवाज व्हायचा, रोज सुना टोमणे मारायला बाथरूममध्ये यायच्या. आज जेव्हा त्या सुना तिथं आल्या तर त्यांचे नवरे भांडे घासत होते. स्वतःचा त्यांचा आत्मा जागृत झाला. नवऱ्यांना भांडे घासताना पाहून त्यांना वाईट वाटलं. त्यांचे डोळे उघडले आणि जब जागो तब सवेरा. याच्यातून एक शिका, जर बायको ऐकत नसेल आणि जर बायको तुमच्या मनाच्या विरोधात, तुमच्या आईच्या विरोधात वागत असेल तर त्यांना बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईचा आधार बना. त्यांना नका शिकू. कारण ते आई काय माहिती तुम्हाला, मायेचा सागर जीवना कर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कर. वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात. राहील माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फात. आई माझी मायेचा सागर जीवना कर.
कहाँ गए ममता भरे दिन कैसे जिए ओ माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ माँ के बिना सुना है जहाँ कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है माँ आखिर माँ होती है माँ ममता की मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत ममता की मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखूं तेरी सूरत जब जब दुनिया में आए तेरा ही अचल पाए जन्मों की दीवारों पर हम प्यार अपन लिख पाए आई माझी मायचा सागारा दिलाती ने जीवना आकारा नवीची चांदणी तुझ चंद्राची कोर शीतल तुझी नवीची चांदणी तुझ चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिलाती ने जीवना आकार शेवटची आता आपल्या झाकेचा प्रसंग निर्माण करतोय अगदी 11:30 म्हणजे 11:30 ऐका जी आजची जी झाकी आहे ती आधी मी तुम्हाला इथं तिचा इतिहास सांगून देतो 2 मिनिटांमध्ये त्याच्यानंतर ती झाकी मी इथं प्रस्तुत करतो जेव्हा भोलेनाथांनी जगाच्या नंतर ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आता मानवाची निर्मिती करा तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की मानवाची निर्मिती करत असताना बाई आणि माणूस दोघंही लागतील तेव्हा भोलेनाथाने सांगितलं अडचण काय आहे तर ब्रह्मदेवाने सांगितलं की भोले बाबा अडचण एकच आहे मी माझ्या डोळ्याने बाई बघितली नाही आहे कारण जगाची निर्मिती आपण आता फक्त 3 पुरुष आहोत आणि 3 पुरुषांमध्ये आता माणूस मी बनवू शकतो पुरुष मी बनवू शकतो पण स्त्री मला बनवता येणार नाही तेव्हा त्या स्त्रीचं दर्शन मला जर तुम्ही घडवून दिलं तर मी त्या पद्धतीने स्त्रीची निर्मिती करेल आणि म्हणून भोलेनाथांनी ब्रह्मदेवाच्या प्रश्नाचे उत्तर देत आणि जगामध्ये स्त्री पुरुष निर्मितीसाठी एक अवतार धारण केला होता आणि तोच अवतार आपण आज झाकीच्या माध्यमातून इथं बघणार आहोत नमः शिवाय गाडी, हात नमः वर. शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोल अर्धनारी नटेश्वर भगवान की उमापति महादेव की सत्य सनातन हिंदू धर्म की तर हा अवतार घेण्याचं एकच कारण होतं ब्रह्मदेवाला बाई सुद्धा दाखवायची होती आणि त्याच पद्धतीने पुरुषाचंही रूप आणि म्हणून या जगतामध्ये बाई असो का माणूस असो हे जीव असून त्यांच्या अंतकरणामध्ये स्वतः शिव परमात्मा वास करतो या पद्धतीने या पुराणातील कथेचा आश्रय तुमच्या समोर मांडण्याचा अल्पबुद्धीप्रमाणे प्रयत्न केला अगदी या 2-2.25 तासामध्ये कळत नकळत माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल करविले तैसे केले कटकट वेडे का नीट देव जाणे